मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे आणि हे सगळं तुम्ही तुमच्या मोबाईलनेच करू शकता। तर यासाठी सगळ्यात पहिले प्ले स्टोअर ओपन करून आधार हे ॲप्लिकेशन सर्च करा। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा। डाउनलोड केल्यावर बघा या प्रकारचा इंटरफेस येईल। येथे कंटिन्यू करा। काही परमिशन्स मागतील याला अलाउ करा आणि पुन्हा काही परमिशन्स मागतील याला अलाउ करा। आता बघा इथे खाली बिगिन जर्नीवरती क्लिक करा। कंटिन्यू टू रजिस्टरवर क्लिक करा। येथे ज्यांचा पण तुम्हाला आधार नंबरवरचा ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्यांचा आधार नंबर येथे सिलेक्ट करा आणि कन्फर्म आधारवर क्लिक करा। आता इथे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहे याला ॲक्सेप्ट करा आणि कंटिन्यू करा। आता खाली बघा पुन्हा तुमचा जो डिव्हाइस आहे त्याला व्हेरीफाईड करायसाठी कंटिन्यू टू सेंड SMS वर क्लिक करा। येथे कंटिन्यू करा। आता बघा कंटिन्यू केल्यावर ज्यांचा पण ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्यांचा फेस एकदा ऑथेंटिकेट करून घ्या। इथे तुमचं फेस जे आहे ते ऑथेंटिकेट झाल्यावर तुम्हाला या प्रकारचा एक ऑप्शन येईल। येथे कंटिन्यू करा। आता कंटिन्यू केल्यावर इथे तुमचं जे नाव आहे ते येऊन जाईल। आता पुन्हा इथे समोर आल्यावर तुम्हाला एक सिक्युरिटी पिन सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळतो। इथे 6 डिजिटचा नंबर सिलेक्ट करा आणि कन्फर्म करा। आता कन्फर्म केल्यावर या प्रकारचा ॲपचा इंटरफेस येईल। येथे खाली आपल्याला बघा ॲड्रेस अपडेट करायचा आहे तर सर्व्हिसेसवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला ॲड्रेस अपडेटचा एक ऑप्शन मिळतो, याच्यावरती क्लिक करा। आता क्लिक केल्यावर तुम्हाला ॲड्रेस कसा अपडेट करायचा आहे, तुमच्या फॅमिली मेंबरच्या आधार कार्डवरून का डॉक्युमेंटवरून, तर इथे तुम्ही तुमचंच डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकता। तर मी इथे माय डॉक्युमेंट्सवर सिलेक्ट करतो। इथे बघा माय डॉक्युमेंटवर सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू टू अपडेट ॲड्रेसवरती क्लिक करा आणि कंटिन्यू टू एंटर OTP वरती क्लिक करा। आता तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP जाईल ज्याला तुमचा आधार लिंक आहे, तो OTP येथे टाका आणि कंटिन्यू करा। आता इथे तुम्हाला जे डॉक्युमेंट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळते, तुम्ही इथे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा ज्याच्यावरचा ॲड्रेस करेक्ट आहे, तोच सेम ॲड्रेस तुमच्या आधारवर येऊन जाईल। तर मी इथे बघा वोटर ID सिलेक्ट करतो आणि वोटर ID सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही गाईडलाईन्स दाखवतील, याला आय अंडरस्टँड करा आणि इथे बघा कंटिन्यू टू अंडरस्टँडवर क्लिक करा। आता तुम्हाला इथे तुमचा जो डॉक्युमेंट आहे त्याची PDF येथे अपलोड करायची आहे, तर मी इथे PDF अपलोड करतो आणि आता कंटिन्यू टू ॲड न्यू ॲड्रेसवर क्लिक करा। येथे तुम्ही पुन्हा तुमचा जो ॲड्रेस आहे तो टाकू शकता आणि इथे प्रिव्ह्यू अँड न्यू ॲड्रेसवर क्लिक करा। आता बघा इथे तुमचा जो ॲड्रेस आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला इथे टिक करून फेस कॅप्चर करायचा एक ऑप्शन येईल। इथे फेस कॅप्चर करा। फेस ऑथेंटिकेट झाल्यावर तुम्हाला पेमेंटचं एक ऑप्शन येईल। इथे 75 रुपीजचं एक पेमेंट करा, ज्याने नंतर तुमचं जे ॲड्रेस आहे ते 2 दिवसाच्या आत अपडेट होऊन जाईल। कोणाकोणाला जास्त उशीरसुद्धा लागू शकतो पण ॲड्रेस अपडेट होऊन जाईल।